दोन थेंब प्रत्येक वेळी, पोलिओवर विजय दरवेळी हा संदेश देत येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांच्या हस्ते बालकाला पोलिओचा डोस पाजून राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा आज शुभारंभ करण्यात आला। याप्रसंगी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर जयप्रकाश रामानंद, नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिरुद्ध आठले यांच्यासह आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते। जागतिक आरोग्य संघटनेने 1988 मध्ये पोलिओ निर्मूलनाचे ध्येय निश्चित केल्यानंतर महाराष्ट्रात 1995 पासून ही मोहीम सातत्याने राबवली जात आहे। भारतात 13 जानेवारी 2011 नंतर एकही पोलिओ रुग्ण आढळलेला नाही। मार्च 2014 मध्ये भारताला पोलिओमुक्त देशाचे प्रमाणपत्र मिळाले आहे। हाच स्तर कायम राखण्यासाठी जिल्हा आरोग्य विभागाने जय्यत तयारी केली आहे। आज मुख्य बूथवर लसीकरण झाल्यानंतर पुढील काही दिवस विशेष मोहीम राबवली जाणार आहे। ग्रामीण भागात आगामी 3 दिवस आणि शहरी भागात आगामी 5 दिवस आरोग्य पथके घरोघरी भेट देणार आहेत। या कालावधीत मोहिमेच्या दिवशी बूथवर डोस न मिळालेल्या उर्वरित बालकांना शोधून त्यांना पोलिओची लस पाजली जाईल। यासाठी जिल्ह्यात 4,37,891 घरांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे। जिल्ह्यातील पालकांनी 5 वर्षाखालील आपल्या प्रत्येक बालकाला पोलिओचे 2 थेंब पाजून या राष्ट्रीय मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावा आणि देशाला पोलिओमुक्त ठेवण्याच्या संकल्पात आपले योगदान द्यावे, असे आवाहन पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी केले आहे। आरोग्य विभागाने लसवाहक, बर्फाचे पाकिट आणि शीत साखळी व्यवस्था पूर्णपणे सज्ज ठेवली असून नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर आठले यांनी केले आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।